समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। आताची ही मोठी ब्रेकिंग न्यूज। नंदुरबार मुख्य टपाल कार्यालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी, शहरात खळबळ। नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य टपाल ऑफिसला बॉम्ब उडवून देण्याची धमकी आल्यानं आज संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रशासनानं तात्काळ सुरक्षा व्यवस्था कडक केली। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य पोस्ट ऑफिसच्या अधिकृत ईमेल आयडीवर एक धमकीचा संदेश प्राप्त झाला। पोस्ट ऑफिस बॉम्ब उडवून देऊ असा स्पष्ट उल्लेख या मेलमध्ये असल्यानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झालाय। सुरक्षेच्या दृष्टीनं पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी तिथे आलेल्या नागरिकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलंय। परिसरात कडेकोट नाकेबंदी करण्यात आली आहे। कोणालाही आत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बॉम्ब शोध आणि नाशक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्यानं संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू आहे। दरम्यान या धमकीमुळे शहरात भीतीचा सावट पसरला असून पोलीस प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। आमच्या नागपूर पासपोर्ट ऑफिसला मेल आलेला आहे। त्या अनुषंगाने औरंगाबाद रिजन, संभाजीनगर रिजन आहे, तिथं एक मेल आला आणि आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे, धुळे डिव्हिजन ऑफिसमधून आम्हाला मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजून 10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांनी तातडीने बाहेर काढा असा मेसेज आलेला आहे। त्यामुळे आम्ही त्या क्षणाला जसा मेसेज आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना बाहेर काढलं। कस्टमर वगैरे आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढलं। ही प्रिकॉशन घेतली आणि मी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना विनंती केली की याची दखल घेण्यात यावी। माझे नाव विपिन रमेश चव्हाण, पोस्ट मास्टर नंदुरबार।